महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीतील 13 तारखेला चौथा टप्पा पार पडणार आहे आणि या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यात बीड, अहमदनगर आणि शिरूर असे 3 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ज्या ठिकाणी लढतोय त्यातल्या निवडणुका आहेत आणि तिन्ही ठिकाणी अतिशय चांगलं काम चाललं आहे आणि आम्हाला विश्वास आहे या तिन्ही जागा आमच्या उद्याच्या 13 तारखेला निवडून येतील. जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद हा बजरंग बाप्पा सोनवणे, निलेश लंके आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना आम्ही पाहिलेला आहे आणि मला खात्री आहे की या तिघांना जनता निश्चितपणाने निवडून देईल. तुम्हाला काय विचार असेल तर विचार. 48 पैकी माझा असा अंदाज आहे की 30 ते 32 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून यायला काहीच अडचण नाही असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पण आम्ही एक पाहिलं की पराभूत होताना आमचे विरोधक प्रचंड त्या मतदारसंघामध्ये पाऊस पाडतात, शेवटच्या टोकाची भूमिका घेतात, सर्वांनाच बऱ्याच मतदारसंघामध्ये धमक्या देखील आलेल्या आहेत कार्यकर्त्यांना डायरेक्ट फोन करून आणि दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. या उपर सामान्य कार्यकर्त्यांनी कुठेही दाद दिली नाही आणि सगळे ठामपणाने पवारसाहेबांच्या मागं राहायचं या इराद्याने सगळ्यांनीच अतिशय चांगलं काम केलं. उद्याच्या 3 मतदारसंघ आम्ही लढवतोय त्या तिन्ही ठिकाणी देखील आणि रावेर हा मतदारसंघ आम्ही लढवतोय त्या 4ही ठिकाणी आमचे उमेदवार चांगलं काम करत आहेत. आम्हाला विश्वास आहे की ते निवडून येतील. ते नक्की काय म्हटले? असं आहे की त्यांनी ज्यांना जवळ केलेलं आहे ते नकली आहेत ह्याची आता त्यांना खात्री झालेली दिसते. त्या दोन्ही पक्षांना जे फोडून 2 गट त्यांनी त्यांच्याकडे केले त्याचा परिणाम समाजात महाराष्ट्रात उलट निगेटिव्ह झाला आणि त्यामुळे सर्वत्र भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होते आणि अशावेळी लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा, लोकांच्यात काही गोंधळ व्हावा अशा पद्धतीची विधानं करायची असा या विधानाचा अर्थ दिसतोय. आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली आहे. इंडिया आघाडीतले देखील आदरणीय पवारसाहेब महत्त्वाचे घटक आहेत. उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रचंड स्पष्ट आहे. ते ठामपणाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करत आहेत. काँग्रेसचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळं आम्ही तिघंही एकत्रितपणाने एकसंघपणाने इंडिया आघाडीत आहोत. असे कोणतीही विधानं केली तरी महाराष्ट्रातल्या जनतेने त्या बाबतीत गोंधळून जाण्याचं कोणतंही कारण नाही. मी त्यांना जामीन मिळाला याचं स्वागत करतो. खरं म्हणजे हा जामीन त्यांना यापूर्वीच मिळायला पाहिजे होता. बराच कालावधी गेला. एखादा पक्षाचा प्रमुख नेता, राज्याचा एक मुख्यमंत्री याला या देशात निवडणुकीची ऐन भरात आलेली असताना त्याला डांबून ठेवण्यात येतं. ही लोकशाहीच्या विरोधी घटना आहे. त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर ती महिन्याभरानं देखील होऊ शकली असते. जी 2 वर्ष तुम्ही केली नाही ती निवडणुकीच्या आधी तुम्ही केली आणि एका आमच्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्याला इतके दिवस तुम्ही डांबून ठेवलं याचा राग भारतातल्या जनतेला आहे. दिल्लीतल्या आणि पंजाबमधल्या आणि हरियाणाच्या जनतेला निश्चितपणा नाही. त्याचा परिणाम निवडणुकीत आपल्याला दिसेल. पण मी अरविंद केजरीवाल बाहेर पडले याचं स्वागत करतो.
उशिरा का होईना पण त्यांना कोणताही पुरावा नसताना अटक करण्यात आलेली होती, त्यामुळे त्यांना सोडून द्यावं लागलं. आमची अपेक्षा आहे की ते आता भारतात सर्व ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करताना हिंडतील आणि मला खात्री आहे की त्यांच्या भूमिकेचा अधिक परिणाम भारतीय जनता पक्षाचा पराभव होताना होईल. वाटतं नाही, तसंच आहे ते. नंतर अटक करता आली असती ना सगळा निकाल लागल्यानंतर, पण त्यांना एका देशाच्या प्रमुख नेत्याला तुम्ही तुरुंगात ठेवता इतके दिवस, हे लोकशाहीच्या विरोधी आहे. त्याला प्रचार करून द्यायचा नाही हाच हेतू होता. तुमचे उमेदवार आधी तुमच्याकडे होते, नंतर अजितदादांकडे गेले, परत तुमच्याकडे आले, परत तेच उमेदवार झाले. हे काही ठरवून त्यांना उमेदवारी द्यायची म्हणून परत पाठवलं आणि परत घेतलं गेलं, असं काही चित्र निर्माण झालेलं आहे? नाही, निलेश लंके हे नेहमीच पवारसाहेबांच्याबद्दल आदराची भावना बाळगून होते आणि त्यांनी कुठेही असले तरी ते पवारसाहेबांच्या कायम संपर्कात होते आणि पवारसाहेबांना ते आत्ताच नाही तर गेले 6 महिने सांगत होते की मीच उभा राहणार आहे आणि आम्ही देखील त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होतो. ते आले. या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे तात्या यांनी सतत संपर्क त्यांच्याशी ठेवलेला होता आणि त्यामुळं फाळके तात्यांच्या संपर्कात ते बराच काळ होते आणि आम्हाला याची जाणीव होती की ते आमच्याबरोबर येणार आहेत. त्यामुळे त्यांचं आल्या स्वागत केलं. ते आता उमेदवार आहेत. 13 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना खासदार करायचं ठरवलेलं आहे, याची मला खात्री आहे. 2.5 वर्ष सत्तेचा लाभ घेतल्यानंतर, 2.5 वर्ष नाही, एवढा वेळ नाही, मध्ये 8-10 महिने. जो काही असेल तो सत्तेचा लाभ घेतल्यानंतर ते तुमच्याकडे उमेदवार होत आहे, याचा अर्थ ही भूमिका संदिग्ध आहे असं नाही? सत्तेचा लाभ अजिबात नाही. सत्तेचा लाभ त्यांनी घेतला नाही. त्यांना अचानकपणाने जी घटना झाली त्यात सगळ्यांनाच सह्या करून घेण्यात आल्या. असे अनेक आमदार आहेत की ज्यांनी दोन्ही बाजूला सह्या केल्या. यांना एकदा तिथं जाऊन सही करून अडकल्यानंतर त्यांना ही चिंता होती की आता वेगळी भूमिका घेताना कायद्यानं त्यांची आमदारकी धोक्यात येईल का, आणि म्हणून ते थांबलेले होते. शेवटी ज्यावेळी असं वाटलं की आमदारकी धोक्यात येईल त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला आणि मग ते स्पष्टपणाने आमच्याकडे आले. त्यामुळे निलेश लंके कायम स्पष्ट होते, आमच्याबरोबर त्यांचा संपर्क होता. त्यांनी तिथं ॲफिडेविट केलेलं असल्यामुळं ते त्या ठिकाणी अडकले आणि ॲफिडेविट कसे झाले हे अनेक वेळा अमोल कोल्हेंनी आणि अशोक पवार बापूंनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. तीच परिस्थिती निलेश लंकेची आहे आणि तीच परिस्थिती तिकडच्या काही आमदारांची आहे जे आज आमच्या संपर्कात आहेत. तुम्ही जेव्हा हे सगळे बाहेर पडले तेव्हा जे पुन्हा येतील त्यांना नो एंट्री असा निर्णय घेतला होता, पण हे सतत 7-8 महिने राहून नंतर पुन्हा एंट्री दिली गेलेली आहे. नाही, आम्ही असा निर्णय घेतलेला होता की आमच्याकडून जे तिकडे गेले आणि तिकडेच राहिले त्यांना नो एंट्री, आणि ज्यांनी आमच्याशी संपर्कात राहिले त्यात हे संपर्कात होते त्यांनी असं सांगितलं की मी तिकडे ॲफिडेविट केलं आहे, आता काय करू. त्यावेळी वकिलाचा सल्ला घेतल्यावर तोपर्यंत 2 वेगळे पक्ष झालेले, त्यामुळे तिकडे इकडे येताना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात आल्यावर मग आम्हीच त्यांना सांगितलं थोडे दिवस थांबा, 3 महिने 4 महिने जाऊ दे, निवडणुका जवळ येतील त्यावेळी आपण राजीनामा द्या. त्याप्रमाणे ते वचनाला पूर्णपणाने जागले आणि त्यांनी राजीनामा दिला आणि ते आमच्या पक्षात आले. काल अजितदादा पवार यांनी एक वक्तव्य केलं, ताई तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही जर पवार साहेबांचा मुलगा असला असतो तर माझ्याबाबत अशी धरसोड वृत्ती झाली नसती. धरसोड म्हणजे जी जी धरसोड वृत्ती त्यांना जे म्हणायचं आहे ते, किंवा कधी सत्ता आली होती किंवा बहुमत होतं किंवा सत्ता घेतली नाही काँग्रेसला त्याची, असं बरंच अनुषंगाने ते होतं. त्यांचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काय मी बोलणार. आज सकाळी सुद्धा कर्जतमध्ये बोलताना अजितदादांनी हे सांगितलं की पवार साहेबांचं धरसोड वृत्ती नेहमी राहिली, संभ्रम निर्माण करणारी भूमिका कायम राहिली आहे. भाजपमध्ये जायचं नाही जायचं ठरवतात, नंतर नाही जायचं, ह्या संभ्रमावस्थेमुळं माझ्यावर अन्याय झाला असं त्यांनी. कांद्याची निर्यात बंदी केली
जसंच निवडणूकचा प्रचार सुरू झाला, लक्षात आलं की शेतकरी नाराज आहेत. ऐन प्रचारामध्ये त्यांनी निर्यात बंदी उठवली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आवक झाली. परत कांद्याची भाव घसरले. एक म्हणजे कांद्याची निर्यात बंदी केली. पहिल्यांदा 40% निर्यातीवर कर लावला, एक्सपोर्ट ड्युटी. नंतर निर्यात बंद केली. निर्यात बंद केल्यानंतर नगर, नाशिक, जळगाव या भागात त्यांच्या उमेदवारांना फिरणं मुश्किल व्हायला लागलं. ज्यावेळी या सगळ्या उमेदवारांनी फोन करून सांगितलं आमच्यावर आता कांदा मारायचेच लोक बाकी राहिलेले आहेत, शेतकरी आता कांदा पिकून मारतील, कृपा करून काहीतरी निर्णय करा. त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय केला गुजरातचा 2000 टनाचा कांदा एक्सपोर्ट करायचा. म्हणजे त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिसला नाही. महाराष्ट्राबद्दल एवढी असूया यांच्या मनात का हेच मला कळत नाही. गुजरातचे 2000 टन तुम्ही एक्सपोर्ट करायला परवानगी देता हळूच, तीही, आणि महाराष्ट्रातल्या कांद्याकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र सगळ्यात जास्त कांदा पिकवणारं स्टेट आहे. त्यानंतर सगळा गोंधळ झाला आणि मग हळूच त्यांनी 4-5 दिवसात 99,000 टनाचं एक ट्विट मी वाचलं एका मोठ्या नेत्यांचं. 99,000 टन एक्सपोर्टला. अरे कितीतरी लाख टन कांदा महाराष्ट्रातनं निर्यात व्हायला पाहिजे. तुम्ही जाता जाता आता नाईलाजाने चूक झाली 2000 टनाचा गुजरातचा एक्सपोर्ट केला म्हणून त्याची शिक्षा म्हणून 99,000 लोकांना सांगायला म्हणून 99,000 टनाचा एक्सपोर्टची ऑर्डर काढली. पण त्यानंतर एक्सपोर्टला परत 40% तुम्ही निर्यातीवर कर लावला. आज स्टीलवर कर आहे का, सिमेंटवर कर आहे का, या देशातले मोटरसायकली एक्सपोर्ट होतात, गाड्या एक्सपोर्ट होतात, त्याच्यावर कर आहे का? मग या देशातल्या शेतकऱ्यांच्या मालावरच तुम्ही निर्यातीचा टॅक्स कसं काय लावता? यामुळं देशातला शेतकरी तुमच्यावर नाराज आहे. केळी एक्सपोर्ट करताना बांगलादेशशी यांचा करार सरळ नाही. बांगलादेशने आवाजचा सवा इम्पोर्ट ड्युटी तिथं लावली. संत्र्यावर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी लावली. इथं कापसाचे दर कोसळले आहेत, सोयाबीनचे दर कोसळले आहेत. तुम्ही सोयाबीनसाठी परदेशातनं जेनेटिकली मॉडिफाईड इथं सोयाबीन आणता आणि सोयाबीनचे दर खाली झोपवता. पण भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा तशा पद्धतीचा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं देण्याच्या संबंधात तुम्ही कुरकुर करता. हे सगळ्याच धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. आणि त्यामुळं भारतातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग पूर्णपणाने विरोधात आहे. आणि महागाईमुळं शहराच्या शहरं लोक मोदी साहेबांना आठवत आहेत की यांच्यामुळं GST वाढला, यांच्यामुळं महागाई वाढली, यांच्यामुळं पेट्रोल, डिझेल, गॅसचा दर वाढला. त्यामुळं सगळीकडूनच मार आहे यंदा. नाही, एक ॲडिशन, भाजपने मागणी केली. ते ॲडिशन एक करतात. कांद्याचा विषय पूर्ण करूया. पार्लमेंटमध्ये सत्तेत असलेल्या कोणीही कांद्यावर बोललेला नाही. कोणीही. कांदा, दूध, ऊसाचा जेव्हा इथेनॉलचा इश्यू झाला ज्याच्यात 3,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं, या सगळ्या विषयांवर सत्तेत असलेला एकही खासदार ऑन रेकॉर्ड 303 आहे. 303 पैकी एक पण नाही बोलला. फक्त आम्ही सगळ्यांनी इश्यू रेज केला. आणि अमोल दादांचं आणि माझं तर निलंबन फक्त कांद्याला भाव मागितला म्हणून. लेट्स गो बाय डेटा असेल. माझ्या तरी ऐकण्यात नाही. आणि मी फुल टायमर आहे. म्हणजे तुम्ही कधी चॅनल लावून बघा, 11 ते वॉटेवर सुप्रिया सुळे आजच असते तिथे बसलेली. त्याच्यामुळे माझ्या कानात निर्यात बंदी उठली आहे का कांद्याची? नाही झाली. असं झालं आहे का? नाही ते नाही मला माहिती. वास्तव आहे, मला नाही माहिती. भाजपने मागणी केली वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. कुठल्या? जे कसाब संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे. केलं मला माहित नाही मला काय पण नाही केलं. माहिती. काय बोलले? कसाबचं समर्थन केलं. कधी? परवाच बोलले. 2 दिवसापूर्वी. पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाच्या अनुषंगाने काही वाक्य वापरली. मग आज पवार साहेबांची प्रेस होती, त्यांना का नाही विचारलं? कसाबची गोळीनी पवार साहेबांची प्रेस होती. झालाच नाही, तो दुसऱ्यांच्याच गोळीने झालेला आहे असं त्यांचं म्हणणं. हे कुणाचं म्हणणं? हे लेखकाचं म्हणणं आहे. त्याला वडेट्टीवारांनी दुजोरा दिला, समर्थन केलेलं आहे. आणि त्याच्यावर भाजपनं अशी मागणी केली आहे. इव्हन पंतप्रधानांनी नगरच्या सभेतही तो स्टेटमेंट केलेला आहे की याच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका जाहीर करावी.
नाही, पवार साहेब काय बोलले का पण? नाही आज होती ना प्रेस खरं पुण्याला. पुण्याला होते आम्ही. हो पण ते विचारू शकतात. पण नगरला त्यांनी पवार साहेबांचं नाव घेतलं सभेत. कुणी? बावनकुळेंनी त्यांच्या जाहीर सभेत पवारांचं नाव घेऊन ही मागणी केली. काय मागणी केली? ही मोदी नाही बोलले. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर. आता वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाचे नेते भूमिका स्पष्ट करतील. सगळ्याच गोष्टींचं उत्तर पवारसाहेबांच्याकडे देशातला शेतकरी मागतो, शेतमजूर मागतो, मध्यम वर्ग मागतो, व्यापारी, लहान व्यापारी मागतात, तसे आता पत्रकारही मागायला लागले. पत्रकार नाही, बीजेपी पण त्यांच्याचकडे मागते. बीजेपीने केलेली मागणी ते प्रदेशाध्यक्षांचं तुम्ही कळवत आहे मला. मग सॉरी, मी माझे शब्द कळवत पण मागितले. नाहीये, हा प्रश्न आहे माझा. काय? आणि हे याचे बातम्या आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. कसाबच्या गोळीने करकरेचा मृत्यू झाला नाही असं त्यांचं विधान आहे. आता ते कोणत्या, ते लेखकाचं मत आहे, ते त्यांनी मांडलंय. त्याच्यावर मग ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना. आता एक्झॅक्टली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ही ते मागणी तुम्ही केली. त्यांना विचारलं पाहिजे ना की पवारसाहेब कसं उत्तर देतील. ज्याचा तो प्रश्न ज्याने बोलले त्याला विचारलं पाहिजे का तिसऱ्यालाच प्रश्न? महाविकास आघाडी, तुमची महाविकास आघाडी आहे, मित्र पक्ष आहे, मित्र पक्षाच्या भूमिकेत बरं ठीक आहे, पुण्यात आहेत ते. आज पुण्यात त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे. लोकसत्ताचा एक जबाबदार आहे तिथे. त्याला सांगा पवार साहेबांना गाठ आणि विचार. आणि ते रोज भेटतात प्रेसवाल्यांना, विचारा उद्या. ते खूप ओव्हर ॲक्सेसेबल असतात पत्रकारांना. आजच बोलले दुपारी. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तिथं. पण ते शरद पवारांबद्दल बोलतायत. ते कसं बोलणार शरद पवारांबद्दल? तुम्ही काय म्हणला? शरद पवारांनी उत्तर द्यावं. मोदींनी शरद पवारांना निमंत्रण दिल्याबद्दल ते वक्तव्य करू शकतात, परंतु इथं करू शकत पण हे नाही. वाचलंच नाही ना त्यांनी. वाचलंच नाही तर माहितीच नाही तर नाही, कसं बोलणार? मोदींनी शरद पवार साहेबांना निमंत्रण दिलं, त्यात आमच्या पक्षाचा प्रश्न आला म्हणून मी Exactly. उत्तर दिलं. Exactly. आता इथं वडेट्टीवारांनी विधान केलं, ते बावनकुळेंनी त्याचा उल्लेख करून आम्हाला प्रश्न विचारला, तो तुम्ही आम्हाला सांगताय. आम्हाला अजून बावनकुळेंचा फोन आलेलाच नाही की बाबा असं का बोलले म्हणून. आणि मुंबईत मराठी माणसाला पुन्हा एकदा गुजराती बिल्डरने घर देण्यास नकारलं. कधी आज? मुंबईमध्ये आज? हो, विले पार्लेच्या एका सोसायटीमध्ये घटना घडली. बापरे. चिकन मटन खात असेल तर घर मिळणार नाही असं गुजराती बिल्डरने. बापरे, कुठे झालंय त्याचे डिटेल्स द्या. मी माहिती काढून देते तुम्हाला उत्तर. आय नीड सम डिटेल्स. चला कुठे पुढे. झालं, काय झालं? कारण काय की पंतप्रधानांच्या सभा कुठं होत आहेत तुम्ही बारकाईनं बघा. जिथं सीट भारतीय जनता पक्षाची पराभूत होणार आहे अशा ठिकाणी त्यांना बोलवलं जातं आणि सभा घेऊन काही सुधारणा होते का प्रयत्न केला जातो. त्यामुळे जिथं म्हणजे सगळ्या अवघड ठिकाणी मोदी साहेबांना भारतीय जनता पक्ष बोलवते. त्यातलं एक आमच्या बीडला आमच्या बजरंग बाप्पांच्या विरोधी बोलवलं. आता इकडं नगरला बोलवलं. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की काय परिस्थिती आहे ती. खरंच म्हणा, इट्स कॉम्प्लिमेंटरी. 2 CM, हो. प्राईम मिनिस्टर. सर, इंडिया आघाडीची सत्ता आल्यास इथं ओबीसी सह इतर समाजाचं आरक्षण काढून ते मुसलमान समाजाला देण्यात येईल असं वक्तव्य मोदींनी केलं. या बाबतीत इंडिया आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आहे. काँग्रेस पक्षानेही जाहीरनामा केलेला आहे आणि शिवसेनेचीही याच्यात आम्हाला संमती आहे की आम्ही निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना करून सर्वांना न्याय देण्याची धोरण आहे आणि त्यामुळं कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणं हा बालिश आरोप करण्याची कोणती आवश्यकता नाही. यामध्ये पूर्णपणाने आम्ही जनगणना केल्यानंतर जे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा इतर आरक्षणासाठी लढणारे आमचे सगळे जे घटक महाराष्ट्रातले आणि भारतातले आहेत. भारतात सगळ्या ठिकाणी हा प्रश्न आहे. तिथं 50% जी बॅरियर तयार झालेली आहे ती दूर करू अशी देखील भूमिका आमच्या जाहीरनाम्यात आम्ही घेतलेली आहे. त्यामुळं कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणार हा गैरसमज आज पसरवण्याची आवश्यकता नाही. सर, या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा विकासाचा मुद्दा सोडून
संविधानाचा एक मुद्दा आला आहे की आधी विरोधी पार्टी म्हणजे इंडिया आघाडीचे नेते म्हणत होते की BJP जे आहे 405चा जो नारा देते त्यांना संविधान बदलायचं. आता BJP पण तेच म्हणते की तुम्हाला देखील संविधान असं कधी म्हटले? आज देशच म्हणतोय भारतीय जनता पक्षाला संविधान बदलण्यासाठी 400 पार करायचंय. आता 400 पार होत नाहीत, त्यामुळे परिस्थिती बदलली आहे, थोडी भाषा सौम्य झालेली आहे. पण पहिले 2 राऊंड झाले, तिसऱ्या राऊंडपर्यंतही ते म्हणत होते की 400 पार 400 पार. त्यामुळं देशात आज सगळे घटक ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानावर विश्वास आहे आणि किंबहुना 14 साली त्याच संविधानाच्या जीवावर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, 19 साली आला, त्यांना आता 24 साली हे संविधान का अडथळा वाटायला लागले, हा प्रश्न देशातल्या जनतेला आहे. आणि म्हणून जनताच आता एकसंघ झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी. कारण संविधान बदलणार म्हणजे तुम्ही काय करणार? आरक्षण काढणार का? आमचा एका मताचा अधिकार कमी होणार का? आमच्या देशातल्या फ्री मुवमेंटला अडथळा तयार करणार का? काही रिस्ट्रिक्शन्स नवे तुम्ही आणणार का? या देशातल्या सर्व जाती धर्मांना तुम्ही समानता ठेवणार का? आमच्या संविधानातला सर्व धर्म समभाव काढून टाकणार? या सगळ्यांविषयीच लोकांना शंका आहे. आणि म्हणून आज देशातली जी परिस्थिती आहे, महागाई, बेकारी आणि संविधानातला बदल, या 3 कारणामुळं मेजर जर या देशातलं सरकार बदलत असेल तर या 3 कारणामुळे बदलते असं मला वाटतं. नाही, संविधान बदलते तर त्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा आहे की बाबा ते एक देश एक निवडणूक याकरता चर्चा बोललं जातं. पण तुमचा एक देश एक निवडणूक याला काय विरोध आहे का? तुमची काय भूमिका असेल? नाही, बघा ना, आता एक देश एक निवडणूक, किती निवडणुका चालत आता 7 स्टेजेसमध्ये तुम्हाला भारतात निवडणूक घ्याव्या लागतात. म्हणजे तुम्हाला एका दिवशी सर्व निवडणुका घेण्याची क्षमताच नाही आहे. तुम्हाला जर तेवढी क्षमता असती तर 2 तारखात निवडणुका भारतात व्हायला पाहिजे. पण तुम्ही 7 तारखा वेगळ्या दिल्या, 7 स्टेजेसमध्ये, फेजेसमध्ये जर तुम्ही निवडणुका घेऊ शकत असाल तर आपली यंत्रणा तोकडी आहे, आपल्याला हे शक्य होणार नाही. तुम्ही लोकसभेच्याच निवडणुका 7 फेजेसमध्ये घेताय, त्याला जोडून विधानसभा, त्याला जोडून जिल्हा परिषद, त्याला जोडून पंचायत समिती आणि त्याला जोडून ग्रामपंचायत, असं एक इलेक्शन, 1 नेशन 1 इलेक्शन ची कल्पना ही आहे. ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्यांनी त्या दिवशीच मतदान करून मोकळं व्हायचं. पण तुम्हाला लोकसभेलाच घेता येत नाही आहे. आणि त्यामुळे विरोध करण्याच्या मुद्द्यापेक्षा हे इम्पॉसिबल आहे, कारण हा देश एवढा मोठा आहे आणि तुम्ही देशात आज तुमची मशिनरी जी आहे ती आज निवडणूक आयोग कसा काम करतोय भारतातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे सगळंच गुंडाळण्यासाठी जर तुम्हाला एक 1 नेशन 1 इलेक्शनचा वापर करायचा असेल तर का? म्हणून लोकांचा याला विरोध आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धारिष्ट सध्याच्या सरकारला नाही आहे. सरकार घाबरलेलं आहे. म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका त्यांना घ्यायच्या नव्हत्या, म्हणून सोयीस्कररित्या त्यांनी त्या टाळल्या. त्यांनी त्या आधी घेतल्या असत्या तर लोकसभेतली परिस्थिती अजून त्यांची बिघडली असती. मतदानामध्ये टक्केवारी जी आहे ती 5 आणि 7ची वेगळी अशी फरक येतो. त्याच्यावरती तक्रार केली. मतदानाची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये म्हणजे 5 वाजेची वेगळी आणि 6 वाजेची अशी वेगवेगळी तफावत आढळते. तफावत आढळते आणि जे जाहीर केलेलं असतं त्याचा निर्णय म्हणजे त्याच दिवशी रात्री घोषित केले पाहिजेत नंबर्स. पण तुम्ही 10-10, 12-12, 15-15 दिवस इलेक्शन कमिशन हे निर्णय आणि आकडे निश्चित करत नाही आणि जाहीर करत नाही. हा देखील एक डिले इज अनजस्टिस आहे हा, आणि याच्यात काही गोंधळ असू शकतो अशी लोकांची शंका आहे. पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी मतदान जे आहे त्याची टक्केवारी घसरलेली आहे. नेमकं त्याच्या मागचे काय कारण असू शकतं? होऊ नये ही मतदारांची नाराजगी. पहिलं मतदार नाराज आहे. भारतीय जनता पक्षाला जे उत्साहाने जाऊन मतदान करत होते त्यांची निराशा झाली आहे, हा पहिलं कारण. आणि दुसरं कारण प्रचंड ऊन आहे. आपण सर्वजण इथं आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जामखेडला मला जायचं आहे.
त्यामुळे ताईंचं 2 मिनिटं भाष्य होईल आणि मग ही सभा म्हणजे हो, तुम्ही निघा. मला पत्रकार पण परिषद संपेल. मला पण निघायचं निघा तुम्ही जयंत. नाही मला तुझं नाही तुम्ही जाऊ खरंच चालेल. हो म्हणजे काय तुम्हाला उशीर होईल का? तुम्हाला 1 तासावर आहे. इथं सभा चालू केली मी आहे. इथे शिफ्ट होते, तुम्हाला कॅमेरा हलवायला लागणार नाही. मी पण 5 वाजता निघणार, 5च मिनिटात निघणार. चला आपण रोल करूया पटपट. जानना चाहेंगे हाँ. इस तरह से आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने को शामिल होने का आह्वान किया है। उन्होंने ये भी कहा है कि अगर आप हमारे साथ आते हो तो पूरे सपने पूरे हो जाएंगे। मेरे ख्याल से आदरणीय पवार साहब ने खुद एक प्रेस लेके इस बारे में उन्होंने वक्तव्य और पार्टी की लाइन बताई है. तो मुझे नहीं लगता मुझे और कहना कुछ ज़रूरी है जब हमारे वरिष्ठ नेता बोल चुके हैं. ताई यावेळेस 1 मिनटं एका भाषेतलं एक घ्या. इधर पूर्ण हिंदी घ्या किंवा पूर्ण मराठी घ्या. झिगझॅग नको प्लीज. दिल्ली मराठीतच घ्या. केजरीवाल पहिले मराठी. उनको आज जमानत मिली है 1 जून का। अरविंद जी इस देश के बड़े नेता है, हमारे लिए आदरणीय है, और जिस गलत तरीके से 2 मुख्यमंत्री इस देश में जिनको अरेस्ट किया हुआ है, 2 मुख्यमंत्री इस देश के जेल में हैं, और आज अरविंद जी को बेल मिली है. मैं उस जो बेल का तहे दिल से स्वागत करती हूँ. और इस देश में हमारी जिस गलत तरीके से ये अरेस्ट हो रही है उसके खिलाफ पूरी ताकत से हमारी लड़ाई रहेगी, और हम आम आदमी पार्टी और अरविंद केजरीवाल जी के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे और आगे भी रहेंगे. ताई प्रश्न असा आहे कहा है कि जिस तरह औरंगजेब को उखाड़ा था उस तरह मोदी को भी उखाड़ेंगे, क्योंकि औरंगजेब भी गुजरात में जो है तो पैदा हुए। मैंने नहीं सुना, मुझे पता नहीं. जब तक मैं सुनती नहीं मैं बोलती नहीं उस पर. उसी पर पंतप्रधान नरेंद्र मोदी ने आज उत्तर देते हुए कहा है कि कांग्रेस और शिवसेना जो है वो मुझे जिंदा गाड़ने की बात कर रही है। और सेना भी. मैं कंफ्यूज हो गई हूँ. आपने पहले पूछा कि न्योता दिया है ज्वाइन करने का, अभी कुछ और बोल रहे हैं. हाँ, तो उन्होंने दूसरा स्टेटमेंट ये भी दिया है जिस तरह से संजय राउत ने अहमदनगर में कहा था। मैं ही कंफ्यूज हो गई हूँ क्योंकि बहुत कॉन्ट्रडिक्टरी आप सवाल मुझे पूछ रहे हैं. तो भाषण मुझे देखना पड़ेगा क्योंकि दोनों में कॉन्ट्रडिक्शन्स है. आपके सवाल में कॉन्ट्रडिक्शन है. मतदानाची टक्केवारी 1 मिनिट हिंदी संपलं सगळं. हां मतदानाची टक्केवारी वाढू लागली आहे. आता जे वाढू लागली आहे. एकीकडे निवडणूक आयोग आज 50% सांगतोय, 10 दिवसानंतर 55% सांगतोय. नेमका ईव्हीएमचा घोटाळा आहे. काही समजत नाही. त्याच्यासाठी इंडिया अलायन्सचे सगळे लोक आज इलेक्शन कमिशनला भेटणार आहेत, कारण काही चिंताजनक आहे. असं कसं होऊ शकतं? म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात 40% होती 4-5 वाजेपर्यंत, नंतर एकदम ती 59वर गेली. त्याच्यामुळे अर्थातच समाजामध्ये, पत्रकारांमध्ये, सगळ्यांच्या मनात अशी काहीतरी होते की असं काय होतं आहे. त्याच्यामुळे दबत्या आवाजमध्ये अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे इंडिया अलायन्सचे सगळे आमचे मुख्य पदाधिकारी नेते आज इलेक्शन कमिशनला भेटायला गेलेत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा पण याला परवानगी दिली. आज तुम्ही अनेक वर्ष 5 वर्ष झालं तुम्ही ईव्हीएम साठी म्हणजे बॅलेटसाठी मी EVMसाठी बोलत नाही आहे. बॅलेटसाठी लागतो. मी जनरली हे नंबर्सच्या तफावतसाठी बोलतो. आणि आमचं जे अलायन्स भेटायला गेलं आहे तो काही EVMसाठी नाही भेटायला गेले. हे जे नंबर्स वेळेवर येत नाहीत त्याच्यासाठी गेले. प्रश्न वेगळा आहे. ईव्हीएम बद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेत होते. ईव्हीएम मध्ये फेरफारी होतात त्याच्यामुळे भाजप निवडून येतो असं तुमचं ऑब्जेक्शन होतं. हे सगळं बेस तुमचा हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ते आम्हाला मान्य करायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जे आरोप करत होते ते निराधार होते ही त्यातनं समोर येते ना. असं काही नाही. आता ठीक आहे, आता जेव्हा आता जे काय एखादा निर्णय उच्च कोर्टाने घेतला तो मान्य केला पाहिजे. आणि ही गोष्ट जुनी बातमी हो, ही काय लेटेस्ट नाही आहे. आताचे जे आकडे येत आहेत ना नाही ह्यांनी जो प्रश्न EVMचा विचारला त्याला झाला 2-3 आठवडे झाले. ती थोडी आजची बातमी आहे. काही प्रश्न असा आहे की तुम्हाला काही निवडणुका लागतात, निवडणूक बघतात, मागच्या निवडणुकीला पण मागच्या तुलनेमध्ये ही निवडणूक किती जड होती, किती अवघड होती, काय नवीन अनुभव आले? तुम्ही सगळे ठरवता माझ्या निवडणुकीत. कॅन्डिडेट मी आहे, मी कशातून गेले मला माहिती आहे. माझ्याबद्दल तर्कवितर्क काढले जातात. पण आता तुम्ही निवडणुका 7 तारखेला झाली तुमची, आता साधारण तुमच्या बाबतीमध्ये किती मताधिक्याने तुम्ही निवडून येऊ शकता? आता अनालिसिस बुथवाईज आलेला नाही आहे. बुथवाईज आलेल्याशिवाय सांगता येणार अंदाज नाही. आता तुम्ही मी काय अंदाज बिंदाज काढत नाही हो. मतदार राजा ठरवेल ना. थांबा ना, काही काय. मागच्या तुलनेमध्ये ही निवडणूक तुम्हाला कशी गेली?
आनंदाची. मी प्रत्येक निवडणूक एन्जॉयच करते. नाही, पण आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये फरक खूप वेगळा आहे. काय फरक आहे? तुमच्या पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे, मोठे आमच्या पक्षात फूट नाही पडलेली. नेते मोठे बरं, समोरचे उमेदवार जे होते ते आणि अशात मोठं आपला प्रचाराचं हे होतं त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतो. तर एकंदरीत ह्याचा अनुभव कसा आहे यावेळी? अनुभव खूप इंटरेस्टिंग होता, पण दुःख एका गोष्टीचं होतं की एकीकडे आम्ही प्रचार करत होतो आणि दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ होता. अनेक ठिकाणी टँकर, उजनीचा धरणात एक थेंब पाणी नाही, नाझऱ्याला एक थेंब पाणी नाही. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. ते खूप मोठं आव्हान या इलेक्शनमध्ये होतं. मॅडम, एक वेगळा प्रश्न आहे. नरेंद्र दाभोळकर सारखं मोठं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्रात होऊन त्यांच्या खून खटल्याचा 11 वर्षाचा निकाल लागला. दोन जणांना जन्मठेप झाली, तिघांची निर्दोष सुटली. तुमचं काय मत आहे? निकालावर मत व्यक्त होत नाही, पण एकूणच जो निकाल झाला त्याबद्दल हे खूप दुर्दैवी घटना झाली. अंधश्रद्धा निर्मूलनात माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही आहे. त्याच्यामुळे खूप मोठं काम दाभोळकर कुटुंबाने या राज्यात उभं केलेलं आहे. आणि ज्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या, 4-5 खूप मोठे विचारवंत आपण भारतातून घालवले, हे खरंच दुर्दैव आहे. आणि त्यांना किती वर्ष झाली आता ती केस चालली. म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे आमची अपेक्षा होती की हा निर्णय लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमधून निघावा, पण त्याला खूप उशीर झाला. पण ती पूर्ण ऑर्डर आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं अजून पूर्ण बोलणं झालं नाही, जे आज रात्री होईल. त्यानंतरच पूर्ण केस, फॅमिलीची काय अपेक्षा होती, फॅमिलीचं काय म्हणणं आहे ह्याचाही, आणि त्यांच्या संघटनेतल्या लोकांचंही काय मत आहे, ते फार गांभीर्याने घेतलं पाहिजे. दॅट्स इट. चला, थँक्यू व्हेरी मच.